कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातील प्राची चौडेमनी या विद्यार्थिनीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत 12वीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले। आईच्या धुणी भांडीच्या कामात मदत करून फावल्या वेळेत जिद्दीनं अभ्यास करून प्राचीनं 12वीच्या परीक्षेत 75% गुण मिळवलेत। तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौकात काटवे कुटुंबीय राहतात। नारायण काटवे यांना पत्नी, 2 मुली आणि मुलगा असं कुटुंब आहे। मुलगी पूनम यांचा 2004 साली कराड इथल्या विनायक चौडेमनी यांच्याशी विवाह झाला। मात्र पती व्यसनी असल्यानं दररोज मारहाण करायचा। मुलं लहान होती, तीही वारंवार दडपणाखाली असायची। एक दिवस पतीनं 2 अपत्यासह पूनम यांना घराबाहेर काढलं। त्यामुळे 2 मुलांना घेऊन त्या टेलरिंग काम करणाऱ्या वडिलांच्या घरी कोल्हापूरला परत आल्या। वडील नारायण काटवे, भाऊ श्रीनिवास काटवे हे टेलरिंग काम करून कसंबसं कुटुंब चालवत होते। त्यातच पूनम आणि तिच्या 2 मुलांची भर पडली। कुटुंब चालेना, त्यामुळे पूनम यांनी 4 घरातील धुणा भांड्याचं काम सुरू केलं। त्यांची मुलगी प्राची हिनं लहानपणापासूनच अभ्यासात प्रावीण्य मिळवलं। तिचं अक्षर तर मोठ्या प्रमाणे सुंदर आहे। पद्माराजे हायस्कूलमध्ये ती कायम अग्रेसर असायची। शिक्षिका रोहिणी पाटील, उमा भोसले, प्राजक्ता पाटील या शिक्षकांच्या पाठबळावर आणि शाहू यूथ फाउंडेशननं 5वी ते 10वी पर्यंतच्या वह्या पुस्तकांचा खर्च उचलल्यामुळं तिनं 10वीच्या परीक्षेत 92% मार्क मिळवले। त्यानंतर माजी उपमहापौर महेश सावंत यांनी 11वी आणि 12वीचा शैक्षणिक खर्च उचलला। तिनं सायन्स विभागातून 12वीची परीक्षा दिली आणि 75% अधिक गुण मिळवले। धुणी भांडी करणाऱ्या आईच्या कष्टाचं चीज झालं। या कामात तिला मदत करणाऱ्या प्राचीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। 10 बाय 15च्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबातील प्राचीचं यश इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद भनगुते।